जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास, शेगाव लाईव्ह सदैव तुमच्यासाठी सज्ज. शेगावमध्ये नाफेडच्या तुरीवर चोरट्यांचा डल्ला, पण हा डाव जास्त काळ लपून राहिला नाही. सीसीटीव्हीच्या एका महत्त्वाच्या धाग्याने पोलिसांनी अवघ्या काही दिवसात चोरीचा पर्दाफाश केला. 2 आरोपींना अटक, लाखोचा मुद्देमाल जप्त. नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर. शेगाव शहरातील श्रीराम इस्टेट परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामातून नाफेडने खरेदी करून साठवून ठेवलेली तूर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा शेगाव पोलिसांनी जलद तपास करत अवघ्या काही दिवसात 2 संशयित आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेली तूर, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि बारदाने असा एकूण 2,65,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वैभव दीपक देशमुख, राहणार व्यंकटेश नगर, शेगाव यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार 28 जून रोजी दुपारी श्रीराम इस्टेट येथील गोदामाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी नाफेडच्या तुरीचे 26 कट्टे म्हणजेच 13 क्विंटल तूर चोरी करून नेली होती. या तुरीची किंमत अंदाजे 1,14,400 रुपये इतकी होती. गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. याच तपासातून चोरीसाठी वापरण्यात आलेले टाटा एस वाहन पोलिसांच्या रडारवर आले. यानंतर पोलिसांनी संबंधित वाहनाचा शोध घेत विजय राधेश्याम अग्रवाल वय 32 राहणार शेगाव याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने शेख उमर शेख अमीर वय 23 राहणार अळसना तालुका शेगाव याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कबुली जबाबात आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली 13 क्विंटल तूर, गुन्ह्यात वापरले टाटा एस वाहन तसेच नाफेडचे सेन्सील असलेले 15 बारदाने कट्टे जप्त करण्यात आले. जप्ते मुद्देमालाची एकूण किंमत 2,65,900 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कृणाल जाधव, संतोष गवई, गजानन वाघमारे, गणेश वाकेकर, जितेंद्र झाडोकार, प्रकाश गवांदे, टेक्निकल विगे राजू आडवे यांनी कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली.